कंधार येथील केंद्रीय क्रिटिकल केअर हॉस्पिटलचा अजब कारभार, तुकाराम मुंढेंच्या आदेशाला केऱ्याची टोपली, अल्ताफ बागवान यांची एफडीएकडे तक्रार. नमस्कार, मी रिया पवार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. ही बातमी आहे कंधार येथून, पाहूया सविस्तरपणे. कंधार येथील केंद्रीय क्रिटिकल केअर हॉस्पिटलचा एक धक्कादायक आणि मनमानी कारभार समोर आलाय. रुग्णालयातील स्वतःच्याच मेडिकलमधून औषधे खरेदी करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांवर सक्ती केली जात असून बाहेरून औषधे आणल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती दाखवून नातेवाईकांना धमकावलं जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक आदेशांना या खासगी हॉस्पिटलकडून थेट केऱ्याची टोपली दाखवली जात असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतो आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ बागवान यांनी थेट एफडीएकडे रितसर तक्रार दाखल केली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार कंधार येथील केंद्रीय क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी आर्थिक आणि मानसिक कोंडी केली जाते आहे. डॉक्टर किंवा रुग्णालय प्रशासनाकडून लिहून दिलेली औषधे रुग्णालयाच्या आवारातील अधिकृत मेडिकलमधूनच घेतली पाहिजेत असा अलिखित नियम या हॉस्पिटलने लागू केला आहे. जेव्हा रुग्णाचे नातेवाईक तीच औषधे बाहेरून किंवा अन्य परवडणाऱ्या मेडिकलमधून आणतात तेव्हा हॉस्पिटल प्रशासनाकडून त्यांना थेट नकार दिला जातो. एवढंच नव्हे तर बाहेरची औषधे वापरल्यास रुग्णाच्या प्रकृतीला काही बरे वाईट झाल्यास त्याला रुग्णालय जबाबदार राहणार नाही अशी भीती दाखवून नातेवाईकांना मानसिक दबावाखाली आणले जाते. आधीच चिंतेत असलेले नातेवाईक या भीतीपोटी महागडी औषधे हॉस्पिटलमधूनच घेण्यास हतबल होत आहेत. तुकाराम मुंढेंच्या आदेशाचा विसर. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यातील आरोग्य व्यवस्थेला शिस्त लावण्याचं काम सुरू केले. खाजगी रुग्णालयांनी रुग्णांना विशिष्ट मेडिकलमधूनच औषधे घेण्यासाठी सक्ती करू नये असे स्पष्ट आणि कडक निर्देश त्यांनी दिले. रुग्णांना त्यांच्या आवडीनुसार परवडणाऱ्या दरात कुठूनही औषधे घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र केंद्रीय क्रिटिकल केअर हॉस्पिटलवर आयुक्त मुंढे यांच्या आदेशाचा कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. अल्ताफ बागवान यांची धडक तक्रार. हॉस्पिटलच्या या मनमानी आणि बेकायदेशीर कारभाराविरोधात अल्ताफ बागवान यांनी आक्रमक भूमिका घेतली. रुग्णांची होणारी ही लूट थांबवण्यासाठी त्यांनी थेट अन्न आणि औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. नियम धाब्यावर बसवणाऱ्या अशा खासगी रुग्णालयांचा परवाना रद्द करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी, कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेमधून जोर धरू लागली आहे. कायद्यानुसार कोणत्याही रुग्णालयाला ठराविक रुग्णावर मेडिकलमधून औषधे घेण्याची सक्ती करता येत नाही. डॉक्टर फक्त औषधांचे जेनेरिक किंवा ब्रँडेड नाव लिहून देऊ शकतात. ते कुठून खरेदी करायचे हा पूर्णपणे रुग्णाचा अधिकार असतो. अल्ताफ बागवान आणि केंद्रीय क्रिटिकल केअर हॉस्पिटल यांच्यातील या वादात आता व्हिडिओ रेकॉर्डिंगचा एक अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा समोर आला. जेव्हा एखाद्या तक्रारदाराकडून त्याचा व्हिडिओ देखील बनवला जातो तेव्हा प्रकरणाचे गांभीर्य कायदेशीर आणि सामाजिकदृष्ट्या अधिक वाढते. आणि यात नक्की काय राजकारण किंवा डावपेच चालले असण्याची शक्यता आहे. अल्ताफ बागवान यांच्या व्हिडिओ मागचे सत्य काय असू शकते? बागवान यांच्या दाव्यानुसार त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून जबरदस्तीने डॉक्टरांनी काहीच केले नाही किंवा म्हटले नाही असा व्हिडिओ बनवायला लावणं हा एक पूर्व नियोजित कट असू शकतो. असेच बातम्यांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. धन्यवाद. डॉक्टर साहब के पास में गया था तो उन्होंने मेरे को बाहर से मेडिसिन लिख के दिए, मैं बाहर से लाया मेडिसिन. तो डॉक्टर साहब ने बोले कि जो मेडिसिन आपको कल लगाए थे वही मेडिसिन लगाना पड़ता आपने. तो जो मेडिसिन तुम बाहर से लाए उससे अगर इन्फेक्शन हुआ तो तुम जिम्मेदार रहेंगे इसके. डॉक्टर साहब ऐसा बोले थे. तो मैंने बाहर का मेडिसिन वापस करके उनके पास से लिया मेडिसिन. उन्होंने बोले कि भाई जो मेडिसिन आपने लगाए 2 दिन पहले वही मेडिसिन लगाना पड़ता उनको. ये लाए तो इससे अगर इन्फेक्शन होगा कर गया तो तुम जिम्मेदार रहेंगे उसके, हम नहीं रह सकते. ऐसा बोले हम आपको केंद्रीय डॉक्टर साहब ने. कौन से हॉस्पिटल में गए थे तुम? केंद्रीय डॉक्टर साहब. क्या वहाँ पे मेडिसिन नहीं था, तुम बाहर से लाए थे? नहीं वो महंगा मिला वहाँ पर. बोले थे मैं बाहर से आया था, हमारे पास कैसा है जो मेडिकल पर गया था हम उधार ही मिलते अपने वहाँ से उधार लेके आया था वहीं वहाँ दिया. तो उन्होंने बोले कि भाई इन्फेक्शन हो गया तो तुम जिम्मेदार रहेंगे मेडिकल के. पेशेंट को इन्फेक्शन हो गया था बोले वो मेडिसिन से? वो मेडिकल से नहीं तो बोले जो ट्रीटमेंट चालू है
वो ट्रीटमेंट पे उनका इलाज करना पड़ेगा बोले। तो ये मेडिसिन तुम जो बाहर से लाए वो मेडिसिन बोले उससे इन्फेक्शन भी हो सकता है बोले, मतलब इन्फेक्शन हुआ करेगा तो तुम जिम्मेदार जब रहेंगे। तुम वो दवाखाने में गए, वो जो दवा ली उसके पिला दिए क्या उनको? बिना और किसी नहीं दिए, ये खाली ये दिया खाली। क्या क्या दिए बताओ। ये मेडिसिन लिखी हुई है और ट्रीटमेंट करे ये वो उसके ऊपर साइना नहीं दिख रही, नहीं किसकी भी सहना नहीं है इसको। वो ऐसा है खाली छाप के दिए। वैसी से ये उनका महीना में कराया नहीं। ये मेडिसिन लिख के दिए तो हम लाए थे बाहर से। ये मेडिसिन जो लिख के दिए थे हम बाहर से लाए थे। डॉक्टर साहब ने बोले कि भाई ये मेडिकल आप हम लगा सकते हो, कोई बात ना बोले, लेकिन इन्फेक्शन होगा तो तुम जिम्मेदार रहेंगे उसकी।